गडचिरोली होणार आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मी असं म्हणतो की ज्या असीमित संभावना आपण ज्याला म्हणतो त्यातली एक काय आहे तर एक 15 दिवसापूर्वी एक प्रेझेंटेशन माझ्याकडे झालं। ते प्रेझेंटेशन काय आहे, वॉटरवे तयार करण्याचं। कुठून? चामोर्शी आणि चिमूर इथपासनं गडचिरोलीतनं वॉटरवे जाईल तेलंगणातनं आंध्र प्रदेशच्या काकीनाडा पोर्टला। म्हणजे चामोर्शी आणि चिमूरपासनं मोठ्यातलं मोठं जहाज हे थेट आपण पोर्टला नेऊ शकू। म्हणजे आता विचार करा, नागपूरपासनं 100 किलोमीटरवर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, गडचिरोलीत पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, चंद्रपूरमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, वर्धेपासनं तासभराच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, भंडाऱ्यापासनं 1 तासाच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली। ड्राय पोर्टची गरज नाही, ऍक्च्युअल पोर्ट, इट्स नॉट अ ड्राय पोर्ट। ड्राय पोर्ट तर आहेच, पण ऍक्च्युअल पोर्ट कनेक्टिव्हिटी ही आपण या वॉटरवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करू शकतो। म्हणजे जहाज थेट गडचिरोलीतनं आंध्रच्या मार्गाने त्या ठिकाणी जाऊ शकतं, तेलंगणाच्या मार्गाने। आता त्याचं काम आपण सुरू करतो। आज मला अतिशय आनंद आहे की आजच आपलं जे वाढवण बंदर आहे, वाढवण पोर्ट, या वाढवण पोर्टला आज एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला। आता हे जे वाढवण पोर्ट आहे बघा, आपला गेल्या 50 वर्षाचा विकास हा मुंबईमुळे झाला आणि गेल्या 50 वर्षाचा मुंबईचा विकास हा जेएनपीटी पोर्टमुळे झाला। कारण मुंबईचं पोर्ट सिटी, पोर्टलेट डेव्हलपमेंट हे जगाचं मॉडेल आहे। देशाच्या 65% कंटेनरचं ट्रॅफिक जेएनपीटी पोर्ट हँडल करतं। आता हे जे वाढवण पोर्ट ज्याला आपण आता मान्यता मिळवली, हे जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठं आहे, 3 टाइम्स बिग। आणि 20 मीटर डीप ड्राफ्ट म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं वेसल जे आहे हे जेएनपीटीवर नाही येऊ शकत, पण ते वाढवणवर येऊ शकतं। त्यामुळे आपण एक प्रकारे मॅरीटाईम शक्तीमध्ये, पोर्ट्समध्ये आपण ग्लोबल प्लेयर होणार आहोत। आणि आज आपण बघितलं असेल त्यांचाच विकास होतो ज्यांच्याकडे पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे। त्यामुळे पुढच्या 30 वर्षाचा महाराष्ट्राचा जो काही वाटचाल आहे, जी काही विकास आहे, हे वाढवण बंदरामुळे होणार आहे। त्या वाढवण बंदराला आज मान्यता मिळाली आहे आणि याची सुरुवात 2018 साली मी केली होती। आणि त्यावेळी 20 वर्षापूर्वी वाढवण बंदराचं काम बंद पडलं होतं, कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो जातो। डहाणू अथॉरिटी तयार झाली होती, त्याच्यावर आपण पूर्ण सील केलं होतं। मी म्हटलं आपण डहाणू नॅचरल अथॉरिटी सोडून हे करू शकतो का, कॅन वी डू इट? आणि तसा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि आम्हाला डहाणू नॅचरल अथॉरिटी किंवा नॅचरल एरियाच्या बाहेरून थेट समुद्रातनं आम्हाला त्या ठिकाणी वाट सापडली आणि राईट ऑफ वे मिळाला। आणि तो मिळाल्याबरोबर आम्ही त्याचं काम सुरू केलं आणि आज सगळ्या प्रकारचे अडथळे त्याचे पूर्ण झाले आहेत। कदाचित याच महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदय त्याचं भूमिपूजन देखील करतील। त्यामुळे आपण विचार करा की मायनिंग असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो माननीय विजयबाबू की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला एकटं गडचिरोली 50,000 कोटी रुपये वर्षाला टॅक्स देऊ शकतो, रॉयल्टी देऊ शकतो, एवढी त्याची ताकद आहे। हे वाढवण बंदर महाराष्ट्राला देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा 10 वर्ष पुढे नेतं। आपल्याशी एकदा हे बंदर झालं, आपल्याशी कोणी कॉम्पिटच करू शकणार नाही। म्हणजे केलं पाहिजे, आपलंच देश आहे, देशातले अन्य राज्य नाही, मी आपलं अभिनंदन करतो, कारण हा आपला